आणि यानंतर आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन रुपाली चाकणकर पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याचं आता समजतंय। आज रात्री त्या सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याची ही माहिती मिळतेय। पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा त्या खुलासा देखील करणार असल्याची माहिती मिळतेय। इतकंच नाही तर एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणं गुन्हा आहे का असं म्हणत त्यांनी टीका करणाऱ्यांना सुनावलेलं आहे अशी सुद्धा माहिती मिळतेय। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, रुपाली चाकणकरांच्या काय नेमक्या पुढच्या भूमिका असतील या सगळ्या संदर्भातल्या? खरं तर काही वेळापूर्वीच रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतलेली आहे आणि ते भेट घेऊन आता त्या पुण्याच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। आणि माहिती अशी मिळते की सुनेत्रा पवार यांची ते भेट घेणार आहेत। आता सुनेत्रा पवार या जिजाई निवासस्थानी आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी ही भेट होऊ शकते। पण जी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा सदानंद दाते यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। मात्र याबाबतची अधिकृत घोषणा कधी होते हे पाहणं महत्वाचं असेल। नाशिक मधलं जे कॅप्टन खरात यांचं जे प्रकरण आपण पाहतोय त्याच्या संदर्भातले रुपाली चाकणकर यांचे काही फोटोज सोशल मीडियावर समोर आलेले आहेत। त्याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना रुपाली चाकणकर यांनी कशा पद्धतीने गैरवापर केलेला आहे असे आरोप अनेक होत आहेत आणि या आरोपांमुळे कुठेतरी रुपाली चाकणकर या अडचणीत आलेल्या आहेत। त्याचबरोबर राज्य महिला आयोगापदी त्यांना ठेवू नये अशा पद्धतीची मागणी होत असताना आता त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे आणि आज काही वेळातच त्या सुनेत्रा पवार यांची भेट घेतील। मात्र ज्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करायचा असतो प्रोटोकॉलनुसार त्या पोलीस महासंचालकांची त्यांनी काही वेळापूर्वीच भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे रुपाली चाकणकर यांना या संपूर्ण प्रकरण भोवलेलं दिसतंय। राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे त्यांना आता सोडावं लागलेलं आहे। बरोबर आहे अमोल, अधिकृतरित्या त्यांनी आपलं पद सोडल्याची किंवा राजीनामा दिल्याची बातमी समोर येतेय का? अधिकृतरित्या आहे का हे? थोड्याच वेळात ज्यावेळेस त्या सुनेत्रा पवारांची भेट घेतील त्यानंतर ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील। पण मला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार सदानंद दाते जे पोलीस महासंचालक आहे यांची भेट घेण्यामागचं कारण हेच आहे की रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सदानंद दाते यांच्याकडे दिलेला आहे आणि थोड्याच वेळात ज्यावेळेस त्या सुनेत्रा पवार यांच्याशी भेट घेतील त्यांना त्यांची भूमिका मांडतील, त्यानंतर ते स्वतः याबाबतचा खुलासा करतील किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काही राजीनामा दिलेला आहे तो ते जाहीर करतील। पण यासाठी काही काळ वाट बघावी लागेल। पण अतिशय महत्त्वाच्या घडामोडी या नाशिकच्या प्रकरणानंतर पुण्यातही आता घडू लागलेल्या आहेत। ठीक आहे, म्हणजे अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे पण जवळपास राजीनामा त्यांनी दिल्यातच जमा असल्याचं आपण म्हणू शकतो असं सध्या तरी दिसतंय। अमोल, धन्यवाद, आपण जी माहिती दिली त्याबद्दल। अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। सदानंद दाते यांची भेट घेऊन त्या पुण्याकडे रवाना झालेल्या आहेत। सुनेत्रा पवारांना आता त्या भेटतील आणि त्यानंतर त्या रात्री पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। त्यांच्यावर जे आरोप होत आहेत सातत्यानं गेले 2 ते 3 दिवस या आरोपांसंदर्भातही आता रुपाली चाकणकर खुलासा करणार आहेत। काय नेमका त्यांचा खुलासा असेल याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।